पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारत निष्पापांवर बेछूट गोळ्या झाडण्यात आल्या। पण या हल्ल्यावेळी काहींनी जाती धर्माच्या पलीकडे जात माणुसकीचं दर्शन घडवलंय। मानवता सर्वात आधी, धर्म त्यानंतर याचा प्रत्यय यावेळेला पाहायला मिळाला। सय्यद आदिल आणि सजाद अहमद भट यांनी आपल्या कृतीने मानवतेची वीण पुन्हा एकदा घट्ट केली आहे। पहलगामच्या भ्याड हल्ल्यात माणुसकीचं दर्शन। जखमी पर्यटकांसाठी सजाद अहमद, सय्यद आदिल बनले देवदूत। पर्यटकांना पाठीवर घेत मदत करत घडवलं माणुसकीचं दर्शन। जखमी पर्यटकाचा जीव वाचवण्यासाठी कसोशीने धावणारा हा तरुण आहे सजाद अहमद भट। जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक शाल विक्रेता सजाद भट यानं जखमी पर्यटकांना वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न केले। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय। सजादने एका जखमी पर्यटकाला पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलं। सजाद अहमद यांना त्याच्या ग्रुपमध्ये या घटनेची माहिती मिळाली। याची माहिती मिळताच बैसारण व्हॅलीत जाऊन त्यांनी तिथं जखमींना पाणी दिलं। एवढंच न करता जे चालू शकत नव्हते त्यांना चक्क पाठीवर उचलून नेलं। मानवता सर्वात आधी, धर्म त्यानंतर। पर्यटक आमचे पाहुणे आहेत आणि त्यांची सुरक्षा हे आमचं कर्तव्य असल्याचं सजाद यांनी म्हटलंय। जब हम पहुंचे, लगता है 3:30 बजे के करीब हम पहुंचे। हमने जहां पे जो वहां पे जख्मी देखा है उनको हमने पानी पिलाया। और वहीद साहब और रईस अहमद भट साहब वो भी यूनियन का प्रेसिडेंट है, ये घोड़े वाला यूनियन का प्रेसिडेंट है। तो हम सब मिलके वहां पे आए हैं। बहुत सारे लोगों को हमने घोड़े पे बैठाया है, जो चल नहीं पाया उनको हमने कंधे पे उठाया। कि हमने वहां पे ये इंसानियत के नाते पहले तो इंसानियत है, बाद में धर्म है, क्योंकि ये हमारा हक बनता था कि वो लोग हमारे मेहमान है, हमारा रोजी रोटी उन पे चलते थे। कि हमने जो वहां पे देखा है हमने उनको बोलो घबराने की कोई जरूरत नहीं है। सजाद यांच्यासारख्या बैसारण व्हॅलीमध्ये सय्यद आदिल हुसेन शाह यांनी सुद्धा दहशतवादी हल्ल्यातल्या पर्यटकांची मदत केली। चक्क बंदूकधारी दहशतवाद्यांशी भिडताना त्यांना आपले प्राणही गमवावे लागले। सय्यद आदिल यांनी दहशतवाद्यांची 2 हात करत रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केलं। या हल्ल्यामध्ये सय्यद आदिल हा एकमेव स्थानिक आणि एकमेव मुस्लिम व्यक्ती मारला गेला। की बहुत बुरी हालत बन गई थी। जैसे ही हमने अपने भाई के बारे में सुना तो हमें बहुत दुख हुआ। वो कौन थे, क्या थे, किन्होंने मारा उसको। लेकिन हाँ, सुनने में ये आता है कि वो बंदूक छीन रहा था तो उसको किसी ने गोली मार दी। 3 गोलियां उसके सीने में लगी, एक उसकी गले में लगी। पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण काश्मीर खोऱ्यातले नागरिक हादरले। तरीही पर्यटकांसाठी काश्मीर कसोशीने मदत करते। स्थानिक काश्मीरी नागरिक पर्यटकांना मोफत जेवण आणि निवासाची सुविधा देतात। पहलगाम मधल्या या माणुसकीमुळे पर्यटकांना या आघातात सुद्धा सावरण्याची शक्ती मिळाली आहे। ये एक शख्स थे जिन्होंने हमले को रोकने की कोशिश की और जिन्होंने शायद बंदूक छीनने की भी कोशिश की, और तभी जाके इनको निशाना बनाया गया। पहलगामच्या हल्ल्यात धर्म विचारून करौर्यानं पर्यटकांची हत्या करण्यात आली। यानंतर दहशतवाद्यांना नावं ठेवताना आपण सहजपणे मुस्लिम आणि काश्मीरवासियांना नावं ठेवली, दूषणं दिली। पण माणुसकीचा धर्मच सर्वश्रेष्ठ असल्याचं सय्यद आदिल आणि सजाद अहमद यांनी ठळकपणे दाखवून दिलं। त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत केलेल्या या मदतीनं माणुसकीवरचा आपला विश्वास पुन्हा दृढ होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।